नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. झिरो एरर पीवायक्यू सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा तिसरा भाग आहे. आपण मागच्या दोन भागाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहात. नक्कीच तुम्हाला यातून बराच फायदा होत असेल. झिरो एरर वाचत असताना आपण नेमकं काय करतो, प्रश्न कसे कॉपी होतात, पीवायक्यू कसे कॉपी होतात हे पण आपण बघतोय. आणि प्रश्न सोडवत असताना दोन गोष्टी आपण करतोय. एक म्हणजे प्रश्न वाचताना चुका काय होतात, आणि नंबर 2 त्याचं उत्तर कसं ट्रॅकल करायचं, आणि नंबर 3 त्याचं स्पष्टीकरण बघतोय. बघा, मराठी हा विषय नुसता स्कोरिंग सब्जेक्ट नाहीये, तर तो स्कोरिंग सब्जेक्ट तर आहेच, पण तो तुम्हाला इंग्रजीला वेळ प्रश्न सोडवण्यासाठी देतो. म्हणजे मराठीचा 50 प्रश्नाचा जो काही 50 प्रश्न असणार आहेत, हे 50 प्रश्न सोडवण्यासाठी फक्त 20 मिनिटं लागतात. मग त्यासाठी तुमची पीवायक्यू वर कमांड पाहिजे. आणि या 20 मिनिटांमध्ये जेव्हा तुमचे प्रश्न सुटतात तेव्हा तुमचे 10 मिनिटं जे मराठीच्या वाट्याचे असतात ते तुम्ही इंग्रजीला वापरू शकता, आणि त्यातून तुम्हाला इंग्रजीमध्ये चांगला स्कोर मिळू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, मराठीत पैकीच्या पैकी आणि इंग्रजीमध्ये 40 ते 42 प्लस म्हणजे तुमचा स्कोर 90 प्लस गेला म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात पहिले आहात. त्या अर्थातच जीएसचा ही स्कोर चांगला असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. मग त्यासाठी आपली पीवायक्यू वर पकड असली पाहिजे. मग सातत्यानं पीवायक्यू वर व्यवस्थित जर प्रश्न वाचले, त्याचं स्पष्टीकरण जर व्यवस्थित वाचलं, तर तुम्हाला निश्चितपणाने पहिल्या 10 मध्ये चांगला स्कोर येणार आहे. लक्षात घ्या. तर मराठीमध्ये आपल्याला जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. बघा, लक्षात घ्या. आजच्या या टॉपिकमध्ये बघा, याच्यामध्ये जर बघितलं आपलं तर विभक्ती आणि सामान्य रूप या दोनच गोष्टी आपण आजचे जे टॉपिक असणार आहेत. पुढच्या भागामध्ये आपलं सर्वनाम आणि विशेषण असणार आहे. लक्षात घ्या. तर असे दोन टॉपिक घेऊन महत्त्वाचे काही प्रश्न आपण डिस्कस करतोय. लेसे आपलं जर बघितलं आपण की जे काही रिसेंट पॅटर्न मध्ये आहेत, जे काही आयोगाचे जे काही रिसेंट प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेतोय, ते कशा पद्धतीने येत आहेत हे पण आपण बघतोय. त्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा, आता हा प्रश्न गट क 24 ला विचारला होता, म्हणजे लेटेस्ट झालेली परीक्षा आहे. 2024 ची परीक्षा 25 मध्ये पार पडलेली आहे. तर गट क 24 ला प्रश्न आलेला आहे. बघा, लक्षात घ्या. काय प्रश्न आहे नीट बघा, की षष्टी आणि सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते. मग तुम्हाला शोधायचे काय, तर पहिला मुद्दा आहे षष्टी आणि नंतर आहे सप्तमी. त्याचं विचारलंय तुम्हाला एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते, असा प्रश्न विचारलाय. आता अनुक्रमे म्हणजे क्रम महत्वाचा आहे. षष्टी, इथं षष्टी आले इथपर्यंत आहेत, पण हे कोण आहेत, तृतीयाचे आहेत, त्यामुळे हे येणार नाही. लक्षात घ्या. बरोबर का. हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, अनुक्रमे षष्टी आला ना. मग इथं चाचीचे आलं, इथं तय्या आलं, म्हणजे सप्तमीचे झाले. हे षष्टीचे, हे सप्तमीचे. आलं उत्तर, बघायची पण गरज नाही. मिनिमम 10 सेकंदामध्ये उत्तर येतं. लक्षात घ्या मित्रांनो. किती सेकंदामध्ये, 10 सेकंदामध्ये. आणि असे आपले 30 प्रश्न जर वाचले, 30 प्रश्न जर 10 सेकंदामध्ये झाले, तर साधारणतः जर बघितलं आपण तर 26 सेकंद गुणिला 30 म्हणजे बघा तुम्ही किती त्याचं हे होतं. बघा, म्हणजे तुमचा एवढा वेळ वाचतो हे लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक सेकंदामध्ये, प्रत्येक प्रश्नामध्ये आपले 26 सेकंद वाचतात ते असं. मग हा तय्या सप्तमीचे आहेत, हे सला ते द्वितीय चतुर्थी म्हणू शकतो, ह्याने हे षष्टीचे. तिथं उलट केलंय. चाचीचे तय्या या ठिकाणी बघायला पाहिजे, असा एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता. आता हा प्रश्न समाज कल्याण गट ब ला विचारला होता. आगामी काळामध्ये आता समाज कल्याण गट ब ही सरळ सेवा परीक्षा आहे. जे लोक सरळ सेवेचा अभ्यास करणार आहेत अशा मुलांसाठी बघा प्रश्न किती अवघड असतात. एमपीएससी मराठीचा ज्यावेळेस सरळ सेवा परीक्षा घेते त्यावेळेस त्या सरळ सेवेमध्ये प्रश्न हे अशा स्वरूपाचे असतात. मित्रांनो, नेमकं बघा काय प्रश्न आहे. समाज कल्याण गट ब 2024 ला प्रश्न विचारलाय. बघा, तर अनेकदा शब्दांना एका विभक्तीचे प्रत्यय लावून नंतर तृतीयादी विभक्तीचे प्रत्यय लागतात, अशा विभक्तीस काय म्हणतात. नीट बघा. अनेकदा शब्दांना एका विभक्तीचे, तर कुठं म्हणले का असं बघा, चरम प्रत्यय आणि चर्मेत्तर प्रत्यय. चरम प्रत्ययामध्ये जर बघितलं पुढे एक प्रश्न येणारच आहे. चरम प्रत्यय कोणते आहेत, तर विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय. आणि चर्मेत्तर प्रत्यय कोणते आहेत, तर कृत आणि तद्धित प्रत्यय. पण विभक्ती प्रत्ययामध्ये दोन गोष्टी अपवाद आहेत. एक आहे षष्टी आणि सप्तमी विभक्ती, या चर्मेत्तर प्रत्ययाच्या आहेत. मग तिथे जर बघितलं आपण तर आता कारक विभक्ती कशाला म्हणायचं, ज्याचा क्रियापदाशी संबंध असणारे, ज्या शब्दाचा वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी संबंध आहे त्याला कारक विभक्ती म्हणायचं. आणि इतर शब्दाशी संबंध त्याला उपपदार्थ विभक्ती म्हणायचं. संबोधन विभक्ती येत नाही. राहिला प्रश्न सविकर्णी विभक्ती. आता सविकर्णी विभक्ती म्हणजे काय, तर जेव्हा एक शब्द असेल त्यामध्ये तो नाम किंवा सर्वनाम असेल, याच्यानंतर या शब्दाला षष्टीचे प्रत्यय लागतात, आणि त्याच्यानंतर तृतीय विभक्तीचे प्रत्यय लागतात, तेव्हा त्याला सविकर्णी विभक्ती असं म्हणतात. उदाहरणार्थ कसं, मी आहे,
त्याला षष्टीचा झा लागलं किंवा झा लागलं अधिक ने लागलं म्हणजे माझ्याने, ही सविकरणे. षष्टी आणि सप्तमी विभक्ती प्रत्ययानंतर जे प्रत्यय जोडून येतात ते प्रत्यय जोडून येतात पुन्हा, म्हणजे चरम प्रत्यय म्हणजे काय, शेवटच्या प्रत्ययानंतर दुसरा कुठलाही प्रत्यय जोडून येत नाही त्याला चरम प्रत्यय म्हणायचं. आणि चर्मेत्तर प्रत्यय म्हणजे काय की शेवटच्या प्रत्ययानंतर अजून काही प्रत्यय जोडून येतात त्याला चर्मेत्तर प्रत्यय असं म्हणायचं. बघा, चरम प्रत्यय आणि चर्मेत्तर प्रत्यय कसं लक्षात ठेवायचं सांगतो. म्हणजे काय, गावामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला पहिली पंगत ही महिलांची बसवली जाते, मोठी पंगत असते कारण महिला एकदाच जेवतात. दुसरी पंगत जी आहे ती कुठली असणार आहे तर पुरुषांची पंगत असणार आहे. याच्यानंतर कुठलीही पंगत नसणार आहे, म्हणजे शेवटची पंगत जी असणार आहे लक्षात घ्या, या दोन पंक्ती पार पडल्यानंतर शेवटची पंगत आहे. शेवटच्या पंक्तीनंतर दुसरी कोणतीही पंगत बसणार नाही, पुरुषाची पंगत ही शेवटची आहे. लक्षात घ्या, ही पंगत शेवटची आहे. या शेवटच्या पंक्तीनंतर दुसरी कोणतीही पंगत बसणार नाही. तसं शब्द म्हणजे महिला आणि त्याच्यानंतर जो प्रत्यय लागला तो म्हणजे पुरुषाची पंगत, त्याच्यानंतर कोणताही प्रत्यय लागत नाही त्याला चर्मेत्तर प्रत्यय असं म्हणायचं, हे लक्षात घ्या. मग हे झाले चर्मेत्तर प्रत्यय. आणि दुसरे आहेत चरम प्रत्यय. आणि चर्मेत्तर प्रत्यय कशाला म्हणायचं लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगण्यासाठी एक मुद्दा सांगतो. बघा, चरम आणि चर्मेत्तर या दोघांमध्ये फरक काय आहे, चरम आणि चर्मेत्तर. आता चरम म्हणजे शेवटचा प्रत्यय. समजा उदाहरणार्थ तो हे सर्वनाम आहे, बरोबर आहे का, त्याला ला लागला आपण म्हणू त्याला. आता याच्यानंतर दुसरा कोणताही प्रत्यय येत नाही. हा झाला शेवटच्या प्रत्ययानंतर दुसरा कोणताही प्रत्यय जोडला जात नाही. पण चरम प्रत्यय काय, तो आहे त्याला च्या जोडलं आणि त्याला ने जोडलं, मग झालं त्याच्याने. बघा, म्हणजे या च्या प्रत्ययानंतर अजून काही प्रत्यय जोडल्या गेले ते चर्मेत्तर आहे. शेवटच्या प्रत्ययानंतर अजून काही प्रत्यय जोडून येतात त्याला चर्मेत्तर म्हणायचं. आणि शेवटच्या प्रत्ययानंतर दुसरा कोणताही प्रत्यय जोडत नाही त्याला चरम प्रत्यय असं म्हणायचं. हा दोघांमधला फरक आहे, लक्षात ठेवा. मग हा झाला सविकरण विभक्ती. मी तुम्हाला आपल्या झिरो एरर मराठीमध्ये कसं स्पष्टीकरण दिलंय हे जर बघायचं असेल तर बघा, ज्यांनी झिरो एरर मराठी घेतलं नसेल त्यांनी नक्की घ्या. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्पष्टीकरण देत असताना त्या सगळ्या संदर्भाचा आयोगाने ज्या पुस्तकातून तो प्रश्न विचारलाय त्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन ते स्पष्टीकरण लिहिल्या गेले, लक्षात घ्या. मग इथे प्रश्न बघा, सविकरण विभक्ती नाम सर्वनाम त्याला षष्ठी प्रत्यय लागला, त्याच्यानंतर तृतीय प्रत्यय लागला. ते काय होतं, रामच्याने रामच्याने, तो त्याच्याने, मी माझा माझ्याने. बघा, आता सांधिकरण विभक्ती कशाला म्हणायचं बघा, नाम आहे, नाम किंवा सर्वनाम आहे, त्याला सप्तमीचा प्रत्यय लागला, पुढे चतुर्थीचा प्रत्यय लागला, त्याला सांधिकरण असं म्हणायचं. शेत अधिक त अधिक ला शेतातला, घर अधिक त अधिक ला घरातला, असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, विभक्ती प्रत्यय हे चरम प्रत्यय आहेत, म्हणजे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी. आणि संबोधनी हे चरम प्रत्यय आहेत. अपवाद याच्यामध्ये दोन आहेत, षष्टी आणि सप्तमी. षष्टी आणि सप्तमी हे चर्मेत्तर प्रत्यय आहेत. मग षष्टीला तृतीया जोडतो, षष्टी प्रत्ययानंतर तृतीया येते त्याला सविकरण तृतीया म्हणायचं. सप्तमी नंतर चतुर्थी त्याला सांधिकरण चतुर्थी म्हणायचं, हे लक्षात घ्या. असे मुद्दे आपल्याला महत्वाचे आहेत, हे आपण बघितले पाहिजे, बरोबर का. हा प्रश्न बघा, आता इथे जर बघितला आपण काय प्रश्न विचारलाय, खालील जोड्यापैकी विसंगत जोडी ओळखा. हा प्रश्नाचं स्ट्रक्चर वेगळं आहे, प्रश्नाचं स्ट्रक्चर वेगळं विचारलंय मित्रांनो, लक्षात घ्या. काय आहे स्ट्रक्चर, विसंगत जोडी विचारलेला आहे. तुम्हाला काय विचारलंय, विसंगत जोडी असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, लक्षात घ्या. आता आपण ह्या जोड्या लावत बसायच्या नाही. पहिला मुद्दा इथे यायचा, एचं उत्तर काय असणार आहे, 2 आहे. एचं उत्तर 2 कुठं आहे, चला ते बरोबर आहे. आता बघा, बीचं 1 आहे का, षष्टीचं चाचीचे बरोबर आहे. शीचं 4 आहे का, चला ते बरोबर आहे. मग तृतीयाचं काय, ऊन हुन असायला पाहिजे होतं का, डीचं नाही. इथं काय पाहिजे होतं, एक तर ने ए शी पाहिजे होतं, किंवा इथे काय पाहिजे होतं, पंचमी पाहिजे होतं ऊन हुनला, बरोबर का. म्हणजे अशा पद्धतीने पाहिजे होतं. उत्तर 4 आहे, गट ब 2023. अशा प्रश्नामध्ये बरेच मुलं झांबळून जातात. तर झांबळून न जाता प्रश्न नेमका काय विचारलाय, प्रश्नाचा पॅटर्न काय आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि असाही प्रश्न आपला 10 सेकंदामध्ये सुटतो, हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे, नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्यास काय बनायचं. आता प्रयोग म्हणतात का, नाहीये. प्रत्यय म्हणतात का, नाहीये. विभक्ती म्हणतात का, तर हो. विभक्तीची व्याख्या राज्यसेवा 20 ला विचारली आहे, समास नाहीये. बघा कसा असणार आहे, उदाहरणार्थ बघा, शेजारी, राजू, कुत्रा, काठी, रस्ता, ही नामं आहेत, लक्षात घ्या. ही काय आहेत, नामं आहेत. मग नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो बघा. आता बघा, शेजारच्या
राजूने कुत्र्याला काठीने रस्त्यात मारले. आता प्रत्येक शब्दाच्या रूपामध्ये बदल झालेला दिसतो तुम्हाला, बदल झालेला दिसतो बघा. झाला का बदल? प्रत्येक शब्दाच्या रूपामध्ये बदल झालेला असतो. तो बदल जे होतो म्हणजे काय, वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशिवाय इतर शब्दाशी ज्या विकारांनी संबंध दाखवला जातो त्या विकारांना विभक्ती असं म्हणतात. मित्रांनो 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर 1 चा मुद्दा असा आहे, विभक्ती कशाला म्हणायचं नीट बघा. विभक्ती म्हणजे नेमकं काय नीट बघा. प्रश्न काय विचारला बघा, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा संबंध हा क्रियापद किंवा इतर शब्द आहेत, इतर शब्द यांच्याशी ज्या कारकाने दाखवला जातो त्याला कारक आहे, त्याला विभक्ती म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? विभक्ती म्हणायचं. बघा, ज्या कारकाने दाखवला त्याला काय म्हणायचं? विभक्ती म्हणायचं. विभक्ती म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे काय, कारकार्थ म्हणजे काय आणि उपपदार्थ म्हणजे काय, एकाच वाक्यात सांगतो बघा. आणि हा संबंध ज्या वर्णाने लावला, ज्या अक्षराने लावला त्या अक्षरांना प्रत्यय म्हणायचं. बरोबर का? त्या अक्षरांना काय म्हणायचं? प्रत्यय म्हणायचं. सेम व्याख्या आहे बघा. अजून एक मुद्दा इथे क्लिअर करतो, नामाचा किंवा सर्वनामाचा संबंध क्रियापदाशिवाय इतर शब्दाशी ज्या कारकाने दाखवला त्याला विभक्ती म्हणायचं आणि ज्या वर्णाने किंवा अक्षराने दाखवला प्रत्यय म्हणायचं. हा मुद्दा एक लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा जो तुम्हाला बघायचा आहे तो आहे कारकार्थ. बघा, कारकार्थ वरच्याच व्याख्येमध्ये व्याख्या आहे पण मी तुम्हाला थोडी वेगळी करून सांगतो बघा नीट. कारकार्थ कशाला म्हणायचं? नाम किंवा सर्वनाम म्हणजे कारक विभक्ती बघा. नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध आहे लक्षात घ्या, क्रियापदाशी जो संबंध आहे त्याला कारकार्थ म्हणायचं. आणि नाम किंवा सर्वनाम यांचा इतर शब्दाशी जो संबंध येतो, इतर शब्दाशी जो संबंध येतो त्या संबंधाला काय म्हणायचं? उपपदार्थ म्हणायचं. ह्या व्याख्या जर तुम्ही अशा लक्षात ठेवल्या तर कधीच चुकणार नाही. तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, कधीच चुकणार नाही. काय म्हटले? नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशिवाय इतर शब्दाशी संबंध ज्या कारकाने दाखवलाय त्याला विभक्ती म्हणायचं आणि ज्या वर्णाने किंवा अक्षर दाखवला त्याला प्रत्यय म्हणायचं. नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी संबंध आहे कारकार्थ, नाम किंवा सर्वनाम यांचा इतर शब्दाशी संबंध आहे उपपदार्थ. याच व्याख्येमध्ये लक्षात ठेवता येतं हा जो संबंध आहे हा कारकार्थ असणार आहे आणि हा जो संबंध आहे हा उपपदार्थ असणार आहे. लक्षात घ्या. इतकं सोपं आपण त्या आपल्या झिरो एरर मराठीमध्ये दिलंय मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. बरोबर का? मग याच्यावर प्रश्न काय विचारले जातात बघा. आता पहिला प्रश्न विचारलाय पुढील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. बरोबर आहे, चूक की बरोबर ते सांगा असा प्रश्न विचारलाय. मग वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना कार्यकार्थ म्हणतात. इथं चूक झाली आयोगाची. आता बघा ही आयोगाची चूक प्रिंट मिस्टेक आहे किंवा डीटीपी एरर आहे. बरोबर का? बऱ्याच वेळा बघा तुम्हाला अजून पण सांगतो, बरेच मुलं म्हणतात सर एखाद्या पुस्तकामध्ये एखादा तो टायपिंग एरर असतो किंवा तो आपण याच्यात माध्यम बदलतात ना, आयोगाचं सुद्धा चुकतं. हे लक्षात घ्या. कार्यकार्थ तो मुळामध्ये काय असायला पाहिजे होता? कारकार्थ असंच पाहिजे होतं, पण तिथे चुकून त्याच्याशी काय झालं बघा की नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी संबंध त्याला कारकार्थ म्हणायचं आणि क्रियापदाशिवाय इतर शब्दाशी असलेला संबंध तो उपपदार्थ असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आता हे जर चुकलं अ आणि ब बरोबरच असायला पाहिजे होतं, उत्तर याचं 3 यायला पाहिजे होतं, पण आयोगानं हा प्रश्न रद्द केला. तो कशामुळे केला याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. संयुक्त ब 18 ला प्रश्न विचारलाय. बरोबर का? पुढचा प्रश्न बघा, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात? MTS 2022 ला महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसला विचारलेला प्रश्न आहे. बघा काय विचारलंय आपली ती व्याख्या आठवा. नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी संबंध म्हणलं की उत्तर 1 आहे. बघायची पण गरज नाही. नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात? तर कारकार्थ म्हणतात. उपपदार्थ कोणाला म्हणायचं? तर वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा इतर शब्दाशी जो संबंध आहे तो उपपदार्थ असेल. अधिकरण हा सप्तमीचा कारकार्थ आहे आणि संप्रदान हा चतुर्थीचा कारकार्थ आहे. या दोघांचा पर्यायाचा काही संबंध आहे का? नाहीये. पुढे बघा, पारंपरिक व्याकरणात इथे पण आयोगाने थोडी चूक केली बघा, पण पर्यायामध्ये असं कुठेही 6 नव्हतं. लक्षात घ्या. पारंपरिक व्याकरणामध्ये नामाचा क्रियापदाशी व इतर शब्दाशी 8 प्रकारचा संबंध आहे. 8 प्रकारचा संबंध आहे म्हणून तर विभक्ती 8 आहेत. बरोबर का? पण इथे आयोगानं काय केलं? क्रियापदाशी असणारा संबंध 8 आहे. मित्रांनो क्रियापदाशी संबंध असणारे 6च आहेत.
काय असणार आहे? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी असेच आहेत. संबोधन आणि षष्टीला कारकार्थ नाही आहे, हे लक्षात घ्या. पण इथे आयोगाने मुद्दा मांडताना मग कुठे 6 याच्यात पर्याय नव्हता, म्हणून उत्तर 4 आहे. 8 आहेत. म्हणजे वाक्यातील पारंपरिक व्याकरणामध्ये वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी, बघा, वाक्यातील नामाचा क्रियापदाशी असणारा, क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी असणारा संबंध हा 8 प्रकारचा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या, चुकणार नाही. ठीक आहे. पुढे बघा, कोणत्या विभक्तीच्या एकवचनाला प्रत्यय नाही? तुम्हाला प्रत्ययाचं अनालिसिस करायचं आहे. बघा, एकवचनात प्रत्यय नाही, प्रथमामध्ये दोन्ही वचनात प्रत्यय नाही, संबोधनामध्ये एकवचनात प्रत्यय नाही आहे, अनेक वचनात नो आहे. बरोबर आहे का? तुम्हाला प्रत्ययाचा अभ्यास केला, त्या प्रत्ययाचं वैशिष्ट्य आपल्या नोट्समध्ये आपण दिलेत बघा. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं, द्वितीय आणि चतुर्थीमध्ये सलाते सलनाते सारखेच आहेत. बरोबर आहे का? दोन्ही वचनात समान असणारे कोण असणारे? तय्या तय्या सप्तमीमध्ये असणारे. बरोबर आहे का? ऊन हुन पंचमीमध्ये असणारे. म्हणजे हा जो भेद आहे, हा जो फरक आहे, तो लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे. प्रश्न याच्यावरच येतात. द्वितीय आणि चतुर्थीमध्ये नेमका फरक काय आहे? एका वाक्यात सांगतो, द्वितीय आणि चतुर्थीमध्ये सलाते सलानाते दोन्ही ठिकाणी येतात. पण लक्षात घ्यायचं, जेव्हा वाक्यातील कर्माला सलाते सलानाते हे प्रत्यय लागले, त्याची विभक्ती द्वितीय आणि कारकार्थ कर्म. आणि जेव्हा वाक्य ते कर्म सोडून वाक्यात कोणालाही सलाते सलानाते लागू द्या, ते सगळे चतुर्थी असतात. डोळे झाकून उत्तर द्यायचं चतुर्थी, बस, काहीच विषय नाही. फक्त ते कर्माला लागलं नाही पाहिजे. कर्माला लागलं असेल तर द्वितीया, कर्म सोडून कोणालाही लागू द्या, चतुर्थी असणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. ओके, यस. मग हा मुद्दा तुम्हाला कळाला. म्हणजे कोणत्या विभक्तीच्या एकवचनाला प्रत्यय नाही? तर प्रथमामध्ये नाहीये आणि संबोधनामध्ये नाहीये, हे लक्षात घ्यायचं. ओके. पुढे बघा, सप्तमी या विभक्तीचा अर्थ काय आहे? आता दुसरा प्रश्न तुम्हाला एकतर प्रत्ययावर विचारला जातो, दुसरा कारकार्थावर विचारला जातो. मग तुम्हाला प्रत्यय माहित पाहिजे. प्रथमामध्ये एकवचनात आणि एकवचनात प्रत्यय नाहीये, कारकार्थ कर्ता आहे. द्वितीयमध्ये सलाते सलानाते आहे, कर्म आहे कारकार्थ. तृतीयमध्ये नेहेशी निहेशी, याचा कारकार्थ काय असणार आहे? करण असणार आहे. चतुर्थी सलाते सलानाते संप्रदान असणार आहे. पंचमी ऊन हुन आपादान असणारे, आपादान म्हणजे वियोग असणे. आणि त्यानंतर षष्टी चाचीचे चे चाची, इथेच कारकार्थ नाहीये, उपपदार्थ आहे, लक्षात घ्या. आता सप्तमीमध्ये जर बघितलं आपण तर तय्या तय्या आहे, अधिकरण आहे. आणि संबोधनामध्ये जर बघितलं तर एकवचनात प्रत्यय नाही, अनेक वचनात नो आहे, हाक मारणे, बोलावणे, संपला विषय. याच्यावर सुद्धा प्रश्न आयोग विचारतं एका स्ट्रक्चरवर. मग त्यातला पहिला प्रश्न काय विचारलाय? सप्तमी या विभक्तीचा अर्थ काय आहे? तर सप्तमी या विभक्तीचा अर्थ अधिकरण आहे. अधिकरण आहे. अधिकरण म्हणजे काय? तर स्थळ काळ वेळ दर्शवणारा शब्द. स्थळ काळ वेळ दर्शवणारा शब्द नाही का? बाबा दुपारी घरी आले. कुठे आले? घरी. इथं ई प्रत्यय लागला, स्थळ दाखवलं. केव्हा आले? दुपारी. इथं वेळ दाखवली, लक्षात घ्या. म्हणजे अधिकरण आहे. एकदम सिंपल सांगितलेलं आहे. पुढे बघा, जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवा हा प्रश्न या ठिकाणी विचारलाय बघा. प्रथमा, आपण कारकार्थ बघितला. आता प्रथमाचा कारकार्थ कोण आहे? करताय. पर्याय 3 इथं आलं, उत्तर 3 आलं, एका सेकंदात उत्तर आलं, संपला विषय. बाकी बघायची पण गरज नाही. AS 17ला प्रश्न आलाय. पंचमीचा कारकार्थ कोण आहे? आपादन. आपादन म्हणजे काय? वियोग, चापासून दूर जाणे. षष्टीचा कारकार्थ संबंध म्हटले आणि सप्तमीचा कोण म्हटले? अधिकरण म्हटले, संपला विषय. विभक्ती व कारक यांच्या जुळणीच्या खालीपैकी योग्य कोणत्या ते पर्याय जोडवा, असा प्रश्न विचारलाय. उत्तर 3, 1, 4 आणि 2 असं उत्तर असणार आहे. बघा, पुढचा प्रश्न त्याच कारकार्थावर विचारलाय बघा. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पंचमी संयुक्त क 18ला प्रश्न विचारलाय. पंचमी विभक्तीचा कारकार्थ आपादान पाहिजे, हा सप्तमीचा आहे, त्यामुळे चुकीचा आहे. षष्टी विभक्तीचा कारकार्थ संबंध आहे, तर या ठिकाणी ब वक्त बरोबर असणार आहे. पर्याय 2 असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात? मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय असं म्हणतात हे लक्षात घ्या. चरम प्रत्यय मी तुम्हाला सांगितलं की चरम आणि चरमेत्तर एकदा बघून घ्या. म्हणजे तुम्हाला मी इथं एक डायग्राम मध्ये सांगतो की कोणते प्रत्यय हे चरम प्रत्यय आहेत. एक म्हणजे विभक्ती प्रत्यय आणि दुसरे म्हणजे आख्यात प्रत्यय. हे पाठ असू द्या. नंतर चरमेत्तर प्रत्यय जे असणार आहेत ते 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे कृत प्रत्यय, हे संस्कृतमध्ये आपण शब्दसिद्धीमध्ये बघणार आहे, आणि हा जो असणार आहे हा तद्धित प्रत्यय असणार आहे. याला कृदंत किंवा धातुसाधित म्हणतात, याला शब्द साधित पण म्हणतात, हे लक्षात घ्या. चरम प्रत्यय कोणते आहेत? तर विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय.
आणि चर्मेतर प्रत्यय कोणते, तर कृत आणि तद्धित प्रत्यय असणारे, लक्षात घ्या. मग मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय असं म्हणतात असं विचारलेलं आहे. मग विभक्ती प्रत्यय आहे आणि आख्यात प्रत्यय अ आणि ड, आपलं उत्तर बरोबर यायला पाहिजे. पर्याय 3 यायला पाहिजे उत्तर, लक्षात घ्या. डोळे झाकून याचा जर अभ्यास केलेला असेल तर आपलं उत्तर नक्कीच बरोबर येणार आहे, हे आपण लक्षात ठेवू शकतो, लक्षात घ्या. आणि पुढे बघा, विभक्ती व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा असा एक प्रश्न विचारलाय बघा. काय आहे तर द्वितीया, तृतीया, पंचमी, षष्ठी, सप्तमी. बघा आता या बाबतीमध्ये मी देत असताना स्पष्टीकरण कसं दिले बघा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी सगळे मुद्दे क्लिअर केले आपल्या झिरो एरर मध्ये, बरोबर का. मग तुम्हाला काय माहित पाहिजे बघा, आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय माहित पाहिजे. द्वितीया म्हणजे काय बघा, द्वितीयेचा कारक अर्थ कर्म आहे, क्रिया ज्याच्यावर घडली तो ते कोण असणार आहे, द्वितीय असणार आहे, लक्षात घ्या. षष्टी एका पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे, म्हणजे इथं 3 आपलं उत्तर आलं, इथं 3 सगळीकडे जोडलेलं आहे. बरं ठीक आहे. सप्तमी ज्या स्थानी क्रिया घडली तो वेळ किंवा काळ, आलं उत्तर, बघायची पण गरज नाही, उलट गेलो आपण. सप्तमी क्रिया ज्या स्थानी घडली ते स्थान किंवा वेळ, बरोबर का. आता षष्टी जर बघितलं आपण तर इथं 4 आलं. आणि याच्यानंतर जर पंचमीचा बघितलं, क्रियेचा आरंभ होतो ती वस्तू किंवा स्थान, म्हणजे शाळेतून घरी आला म्हणजे हे आलं. आणि इथं उत्तर 3 आलं, सांगायची पण गरज नाही, बरोबर का. मग त्यासाठी तुम्हाला हा चार्ट माहीत असणं गरजेचं आहे, हा प्रश्न पर्याय माहीत असणं गरजेचं आहे, तरच तुमचा हा प्रश्न सुटणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आता बघा, उपपदार्थावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत आहे. जे काही प्रत्येक विभक्तीचे उपपदार्थ आहेत, तुम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर द्वितीयेला आणि संबोधनाला उपपदार्थ नाही आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. मग आंबा चवीला गोड होता, आंबा चवीला गोड होता या वाक्यातील चतुर्थीचा उपपदार्थाचा अर्थ काय. आंबा चवीला गोड होता, आणि हा प्रश्न कॉपी कसा झाला बघा, नीट बघा. 1 रुपयास 2 चिक्कू मिळतात या विधानातील अधोरेखित शब्दातील स चतुर्थीचा प्रत्यय कोणता. आता 2 रुपयास इथं मूल्य आहे, इथं काय आहे, मूल्य आहे. मग चतुर्थीचे तुम्हाला उपपदार्थ माहीत असणं गरजेचं आहे. मुलगी लग्नाला आली योग्यता आहे, मुलगी लग्नाला आली योग्यता आहे. विषय किंवा चव, आंबा रंगाला काय फिकट आहे, चवीला गोड आहे. मग या ठिकाणी वाक्य काय, आंबा चवीला गोड होता, मग याचं मूल्य झालं किलोला 2 रुपये, परिणाम झालं, बरोबर का. सॉरी, ही मूल्य नाही, हा विषय आहे, लक्षात घ्या. हा विषय, आंबा रंगाला फिकट आहे आणि चवीला गोड आहे, हा विषय आहे, लक्षात घ्या. परिणाम कशाला म्हणायचं, परिमाण म्हणजे मोजणे. डझनाला 2, डझनाला 2 हा परिमाण झाला. मूल्य 2 रुपयाला पेरू मूल्य आहे. योग्यता, मुलगी लग्नाला आली, म्हणजे तुम्हाला त्या विभक्तीचे उपपदार्थ लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्याला सलाते सलनाते लागलं म्हणल्यानंतर ते काय असणार आहे, चतुर्थीच असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. असेही प्रश्न आयोग विचारते बघा. रुपयास मूल्य आलेलं आहे, बरोबर का. हे तुम्हाला उपपदार्थ लक्षात ठेवायचे आहेत. मित्रांनो, आपल्या दोन्ही पुस्तकाचं मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. आपलं झिरो एरर मराठी हे पुस्तक आहे, व्याकरण आणि शब्दसंग्रह. तुम्हाला कळेल की पर्याय तुम्ही एकदा उघडून बघा, दुकानात जा, एकदा चाळा, तुम्हाला कळेल की नेमकं स्पष्टीकरण काय दिलं ते आपलं, आणि आपली नोट्स, या दोन्ही गोष्टी तुम्हाला अत्यंत उपयुक्त असणार आहेत यशापर्यंत नेण्यासाठी. पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्यासाठी हे महत्त्वाचे विषय आहेत. दुसरा जो घटक आहे आपला सामान्य रूप, लक्षात घ्या. आता हा प्रश्न जो विचारला होता, एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप गट व 24ला, तुम्ही जे काय पुस्तक वाचता याच्यामध्ये पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप एकारांत नाहीच आहे मोराळंबेच्या पुस्तकामध्ये, पण 2016ला होतं. मग त्यामध्ये कालांतराने काही बदल करण्यात आलेत, लक्षात घ्या. पण आयोगाने प्रश्न विचारताना PSI 17 मधून विचारला. काय प्रश्न विचारला, एक कारांत पुल्लिंगी नामाचे या कारांत सामान्य रूप कसे होते, असा प्रश्न विचारला होता. साने सान्यांनी असं उत्तर असणार आहे, साने देशपांडे देशपांड्यांनी, फडके फडक्यांनी, हे ह्या ठिकाणी असं होतं. मग एक कारांचं काय झालं, एक कारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य या कारांत होतं. हे जर इथं वाचलं असतं तर उत्तर हे बरोबर आलं असतं. गट ब 24ला लेटेस्ट जी परीक्षा पार पडलेली आहे, 24ची परीक्षा 25 मध्ये पार पडली, त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. PYQ कॉपी होतात ते अशा पद्धतीनं. त्याच वर्षी राज्यसेवेला 24 मध्ये प्रश्न विचारला होता. एक कारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप या कारांत होतं, वा कारांत नाहीये मित्रांनो, देशपांडे देशपांड्यांनी, हे लक्षात घ्यायचं होतं. आकारांत स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं, तर एक कारांत होतं का, तर नाही, लक्षात घ्या. भाषा भाषेला, भाषा भाषेला, भाषांना, म्हणजे एक कारांत हे होतं का, तर होतं नक्कीच. बघा इथे, म्हणजे याच्यात जर बघितलं ई कारांत, मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं होतं की हा प्रश्न इकडे कॉपी झालेला, लक्षात घ्या. ई कारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य या कारांत होते. पाणी ते पाणी, पाण्यात पाणी, आणि हे नियम लक्षात ठेवायचे. पाणी पाण्यात, लक्षात घ्या. नियम कसे लक्षात ठेवायचे, ई कारांचं या कारांत होतं नपुसकलिंगी, बरोबर का. हे शॉर्टकट बनवायचे. आता आ कारांत आहे, दिशा दिशेला, आ कारांत स्त्रीलिंगी नाम आहे,
एकारांत होतं दिशा, दिशेला. म्हणजे या ठिकाणी बी आणि सी बरोबर आहे, ए चुकीचा आहे, पर्याय 2 बरोबर आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला प्रश्न वाचत असताना हा राज्यसेवेचा प्रश्न होता 24चा. याच्यामध्ये तुम्हाला जे नियम तुम्ही शॉर्टकट करणार आहात ते नियम, आणि आपण तेच आपल्या याच्यामध्ये सारामध्ये शॉर्टकट नियम करून दिलेले आहेत, ते लक्षात ठेवा. ते सहज तुम्हाला रिकॉल होतील. बघा, एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो, त्या क्रियेला काय म्हणतात मित्रांनो? तर सामान्य रूप म्हणतात. लक्षात घ्या, काय म्हणतात? सामान्य रूप म्हणतात. मूळ रूपामध्ये बदल होतो. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं बघा. आता एक मुद्दा सांगितला मी तुम्हाला की नाम किंवा सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना विभक्तीचे प्रत्यय लागले किंवा शब्दयोगी अव्यय जोडून आले, ओके, तर तेव्हा यांच्या रूपात बदल होतो. त्या बदलाला सामान्य रूप म्हणायचं, हे लक्षात घ्या. हे शॉर्टकट लक्षात ठेवा. शॉर्टकट म्हणजे कुठेच तुम्हाला ट्रिक्स लक्षात ठेवायची गरज नाही. हे शॉर्टकट आहेत, हे आपण जोडले, फक्त समोरासमोर ठेवायचे आहेत, व्हिज्युअलाइज करायचे. लक्षात घ्या, प्रश्न चुकणार नाही. ओके, मग बघा, याच्यामध्ये जर बघितलं आपण अशी व्याख्या, एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो, त्या क्रियेला काय म्हणतात? सामान्य रूप म्हणतात. हे उत्तर बरोबर आहे. तर खालीलपैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे? घसा, घशात, बरोबर आहे. येणे, येण्याचे, बरोबर आहे. फौजा, फौज, फौजांनी, बरोबर आहे. करणे, करण्यात पाहिजे होतं, इथं चुकीचं आहे उत्तर. हे सामान्य रूपावर विचारलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, की तुम्हाला काय करायचंय, शॉर्टकट नियम कसे करायचे बघा, सांग तुम्हाला मी. सगळे शॉर्टकट नियम असे करा, म्हणजे अकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप असेल, बरोबर का, वेळ किंवा आपण वर्ग म्हणतो, वर्ग, वर्गात, आकारांत, वर्ग, वर्गात, आकारांत, नाही का, आकारांत आहे. घोडा, घोड्यावर बसा, या कारांत पुल्लिंगी नाम आहे, लक्षात घ्या. घोडा घोड्यावर बसता, त्याचे अपवाद पण आजोबा, आजोब्याने म्हणत नाही आपण, ते अपवाद पण पुढे लिहायचे, लक्षात घ्या, बरोबर का. माळी, ई कारांचं काय होतं बघा, माळी, माळ्याच्या माळ्यात कोण ग उभी, नाही का. धोबी, धोब्याचा कुत्रा. ऊ, भाऊ, भावाला, वाकारांत, नाही का, वाकारांत. बायको, ओ कारांचं काय होणार आहे, सॉरी, धनको, धनकोला, ओ कारांचंच राहणार आहे. हे सगळे पुल्लिंगी आहेत, हे सगळे पुल्लिंगी आहेत, लक्षात घ्या. तर तुम्हाला हे शॉर्टकट करायचे, ते काय याच्यामध्ये एक नियम शॉर्टकट केला की उत्तर तुमचं चुकणार नाही, लक्षात घ्या, बरोबर का. मग याच्यामध्ये एकारांचा जो मुद्दा होता तो अगोदर नव्हता, तर एकारांचं या कारांत होतं, ते फडके फडक्यांनी इथे लक्षात ठेवायचं, बरोबर का. तर हे बघून घ्या. ओके, असा प्रश्न आयोग विचारतं, हे लक्षात घ्या. उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्य रूप एकारांत होतं. उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्य रूप एकारांत होतं व अनेकवचनी रूप काय होतं? उकारांत सासू, जाऊ जावेला, जाऊ जावेला, जावांना, जावांना. म्हणजे काय होणार आहे बघा, जावांना आकारांत होणार आहे, सॉरी, जाऊ जावला, जावांना वाकारांत होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, वाकारांत होणार आहे. म्हणजे आपला नियम काय माहित पाहिजे, उकारांचं काय होतं, एकारांत होतं, जाऊ जावेला आणि जावांना वाकारांत झालं, बरोबर आहे का. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे हा नियम अशा पद्धतीने लक्षात ठेवला की तुमचं उत्तर चुकणार नाही, हे लक्षात घ्या. अकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं, तर आताच बघितलं आपण, वर्ग वर्गात, वर्ग वर्गात काय होणार आहे, आकारांत होणार आहे. म्हणजे अकारांचं काय होणार आहे, आकारांत होणार आहे. काळ, काळाने, काळा, आकारांत होणार आहे. उत्तर 2 येणार आहे, लक्षात घ्या. कोणत्या नामाचे सामान्य रूप होत नाही, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये तुम्हाला हे पण माहित पाहिजे सामान्य रूप केव्हा होत नाही, बरोबर का. पहिला मुद्दा आहे उकारांत कुलनामाचे. आता कुलनामात जर गेलो आपण, आडनावात जर गेलो आपण, तर लक्षात घ्या की बघा, कदम, कदमांची, अकारांचं काय होतं, आकारांत होतं. पालवे, पालव्यांची कन्या, आकारांत होतं. पालवे, पालव्या, पालव्यांची, एचं या कारांत होतं. आणि इकडे जर बघितलं, आकारांत, ई कारांत आणि उ कारांत यांचं सामान्य रूप होत नाही नामाचं, बरोबर का. म्हणजे कडू, कडूंनी. आता या ठिकाणी काय विचारले, उ कारांत, कडू कडूंनी, साधू साधूंनी, बरोबर का.
होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण, बोरा बोरांनी होत नाही, बोरा बोरांनी होत नाही, लक्षात घ्या. साधू साधूंनी होत नाही, कडू कडूने होत नाही, कवी कवीने होत नाही, बरोबर का. म्हणजे आ कारांत, उ कारांत आणि ई कारांत कुल नामाचं सामान्य रूप होत नाही. मग इथं उ कारांत कुल नाम म्हटलंय, त्यानंतर ई कारांत कुल नाम म्हटलंय, याचा पण होत नाही, याचा पण होत नाही, आणि ई कारांत ग्राम नामाचं म्हटलंय. ई कारांत ग्राम नाम काय असणार आहे, दिल्ली दिल्लीला, चेन्नई चेन्नईला होत नाही, हे पण बरोबर असणार आहे. आता पुढचा प्रश्न काय असणार आहे, ए कारांत नपुसकलिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं. ए कारांत गाणे गाण्याचा, एक कारांत नपुसकलिंगी नामे, गाणे गाण्याचा, तळे तळ्यात, या कारांत होतं. त्यामुळे या ठिकाणी हे येणार नाही, उत्तर येणार आहे अ क ड बरोबर. काय येणार आहे उत्तर, अ क ड बरोबर येणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सामान्य रूप केव्हा होत नाही हे माहित पाहिजे, सामान्य रूप केव्हा होतं हे माहित पाहिजे, तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज या ठिकाणी जमणार आहे, लक्षात घ्या. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नामाचं विशेषणाचं सहसा सामान्य रूप होताना मूळ रूपात बदल होत नाही. आता बघा, इथून हाच प्रश्न विचारलाय बघा, कॉपी पेस्ट आहे. ई कारांत कुल नामाचं सामान्य रूप होत नाही, बरोबर आहे, कारण की आताच बघितलं आपण, कवी कवींनी, बरोबर का, बोरा बोरांनी, आणि काय आहे, साधू साधूंना. अकारांत ई कारांत विशेषणाचं सामान्य रूप होत नाही, बरोबर आहे. आकारांत विशेषणाचं सामान्य रूप होतं. आता बघा इथे बघितलं, लोकरी कापड, कडू काकडी, नाही का, गोड औषध, बदलत नाही. आकारांत विशेषणाचं काय होतं, या कारांत होतं. समजा भला माणूस आहे, आता भला माणूस आहे, आकारांत आहे ना, मग या नामाला जेव्हा विभक्तीचा प्रत्यय लागला तेव्हा या कारांत होतं, भल्या माणसाने, म्हणजे या कारांत झालं, म्हणजे हा चुकीचा आहे. अ आणि ब बरोबर असणारे पर्याय एक असणार आहे, लक्षात घ्या. सामान्य रूप होताना पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या रूपात विकृती होते. विकृती म्हणजे बदल होतो, लक्षात घ्या. आता कवी कवी, दासी दासी, चाकू चाकू सेम आहे, बदलत नाही. लिंबू लिंबाचे लोणचे हा विकार होतो, लक्षात घ्या. इथे विकार होतो, बदल होतो, लक्षात घ्या, बरोबर का. हे आपण बघितलं पाहिजे. इकारांत स्त्रीलिंगी ग्रामनामाचे सामान्य रूप कसे होते. इकारांत स्त्रीलिंगी ग्रामनामाचे सामान्य रूप, इकारांत चेन्नई चेन्नईला, दिल्ली दिल्लीला, या ठिकाणी काय होतं, इकारांत स्त्रीलिंगी ग्रामनामाचे मुंबई मुंबई मुंबईत, यापैकी नाही, उत्तर 4 असणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा, एखाद्या शब्दाचं आकारांत सामान्य रूप होत असेल तर काय होतं, याचं उत्तर बघा. म्हणजे स्पष्टीकरण, हा प्रश्न कळताना लगेच कळत नाही, लक्षात घ्या. याला नियम माहित पाहिजे की तो शब्द पुल्लिंगी आकारांत असला पाहिजे. म्हणजे काय, आकारांचं या कारांत होतं पण तो अपवादावर प्रश्न विचारलेला, लक्षात घ्या. म्हणजे काय की घोडा, घोड्याला असं म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी काही पर्याय जे आहेत, आता समजा आजोबा, आता आजोबा हा जो शब्द आहे तो आजोबाच राहतो ना, तो बदलत नाही, आजोबा आजोबाच राहतो, लक्षात घ्या. आज असणारे या होत नाही. म्हणजे एखाद्या शब्दाचं आकारांत सामान्य रूप होत असेल तर तो शब्द पुल्लिंगी आकारांतच असला पाहिजे. आस आहे, हा अपवादात्मक प्रश्न विचारलेला आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पाणी इकारांत नपुसकलिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं. पाणी पाण्यात मासा गेला, ईचं या कारांत होतं, ईचं या कारांत होतं. हा नपुसकलिंगी नामाचा नियम शॉर्टकट पाहिजे होता, ईचं या कारांत झाले, पर्याय 2 याचं उत्तर असणार आहे, मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे उत्तर ही शॉर्टकट तुम्हाला करता आली पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे, मित्रांनो. पुढे बघा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारला. नामास विभक्ती प्रत्यय लागतात की सर्वच विशेषणाचे सामान्य रूप या कारांत होतात. सर्वच नाही मित्रांनो, सर्व या शब्दाच्या ऐवजी काय पाहिजे होतं, या ठिकाणी आकारांत विशेषणाचे पाहिजे होतं. म्हणजे वेडा मनुष्य, वेडा माणूस, लक्षात घ्या, वेडा माणूस, माणूस या शब्दाला जेव्हा प्रत्यय लागतात, वेड्या माणसाने, मग या ठिकाणी आज काय झालेलं आहे, या कारांत झालेला आहे. म्हणजे अकारांत, ई कारांत आणि उकारांत विशेषणाचं सामान्य रूप ते अकारांत, ई कारांत आणि उकारांतच राहतं. म्हणजे हे बरोबर असणार आहे, हे चूक असणार आहे. फक्त पर्याय 2 बरोबर असणार आहे, मित्रांनो, हे लक्षात घ्या. पर्याय 2 बरोबर असणार आहे, कारण की आकारांत विशेषणाचं सामान्य रूप या कारांत होतं, बाकी अकारांत, ई कारांत आणि उकारांत विशेषणाचं सामान्य रूप होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आता आकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप या कारांत होतं, या नियमाला अपवाद हा शब्द आहे. मुळामध्ये नाना, मामा, दादा हे सगळे अपवाद आहेत. आणि घोडा, घोड्यावर, मुळामध्ये ते शब्द प्रश्न विचारताना आयोगाचा चुकलाय प्रश्न, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे आयोग पण चुकतोय, लक्षात घ्या. म्हणून हा प्रश्न रद्द केला. संयुक्त गट ब 18ला हा प्रश्न विचारलेला आहे, मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, आता पुढचा जो मुद्दा आहे, हे सगळे प्रश्न संपले बघा. तर शेवटचा मुद्दा तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की आपली शाश्वत नोट्स उपलब्ध आहे मार्केटमध्ये, आणि त्याबरोबर आपलं झिरो एरर मराठी सुद्धा उपलब्ध असणार आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूयात. त्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे
ते म्हणजे सर्वनाम आणि विशेषण हे दोन टॉपिक घेऊन नवीन काही असे प्रश्न जे की अवघड वाटतात त्या प्रश्नांवर, आता हे दोन विभक्ती असेल, सामान्य रूप असेल, वचन असेल, लिंग असेल, हे टॉपिक एकदम सोपे होते. आता आपलं सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियापदाचे काळ हे चॅलेंजिंग टॉपिक आहेत. त्यातले महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, लेटेस्ट प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नावर आपण चर्चा व्यवस्थित करूयात. नक्कीच ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर बाकी विद्यार्थ्यांना सांगा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.